तर आणि विषय असा आहे की श्रुतीसाठी पण जॉब बघितलेला आहे, श्रुतीचा रिझ्यूम पाठवलेला आहे, खूप छान असा जॉब. तर विषय असा झालेला आहे की माझा जॉब गेलेला आहे आणि पुण्यात आलो, सगळं चांगलं सुरू झालेलं, पण दर महिना संपत नाही का तर लगेच काही ना काही प्रॉब्लेम होते. तर पसारा कधी आवरणार तू किचनवरच? ते खाली गेलो ना ते रील काढायला तर मशीन चालू मला ते पोरग एक तर बेजार करायला लागलं. वर्ध हाय, कटिंग केली तू? इकडे बघ, कटिंग केली? मी पण केली. बर, हाय. काय चालू मग आज? काय बेत आज? वरण भात. वरण भात? भाजी नाही काहीच? सगळं भाजीपाला संपलाय. मग किती राहिला? भाजीला पण काहीच नाही. किती राहिला स्वयंपाक? डाळ फोडून द्यायचं, कुकर झाला. भूक लागली ना मला. आता तू चहा पेली? आता म्हणजे किती वेळ झाला चहा पिऊन? 2 घंटे आले ना. मग आणि पसारा कधी आवरणार तू किचनवरच? ते खाली गेलो ना ते रील काढायला तर मशीन चालू मला ते पोरग एक तर बेजार करायला लागलं. तुम्हाला म्हटलं वरती त्याला घ्यायला, नाही. माझं काही ना काही काम चालूच होतं ना खाली, स्टुडिओ मध्ये होतो ना मी. हे बघा पसारा, नुसतं पसारा करून ठेवायला शकते. आता नवीन ठेवलं चांगलं तिनं, आता नुसतं पसारा करून ठेवायला. सगळं आवडलेलं असतं. हा, सगळं आवडलेलं असतं. मग तुम्हाला माहितीये का राहतं का घरी बघायला? मग सध्या तर घरीच आहे ना मी. बरोबर, माझं पसारा असल्यावरच यायला लागले. बर, तर भरपूर जणांनी कमेंट केला की रेसिपीचा व्हिडिओ टाका. रेसिपीचा व्हिडिओ कधी टाकायचा आपल्याला? ते त्याचं सगळं सामान असतं तेव्हा आपल्याला टाइम नसतो, जेव्हा सगळं सामान संपतं तेव्हा आपल्याला टाइम असतो. सामान आहे पण आपल्याकडे मिक्सर नाही ना, मग मिक्सरचं कसं करायचं? हा, ते पण एक आहे, पण म्हणजे बिना मिक्सरच्या पण रेसिपी आहे म्हणा बऱ्याच. मग बघ तू, आपण छान अशी रेसिपी तुला येते अशी चांगली करू एखादी रेसिपीचा व्हिडिओ. मग तेच ना, सगळं सामान असल्यावर मग टाइम नसतो. बर, तर लवकरच आमचा रेसिपीचा व्हिडिओ येईल. आणि आजचा व्हिडिओ याचंही कारण आहे की सांगतो तुम्हाला मी पुढे काय विषय झालेला आहे आता नवीनच. तर विषय असा झालेला आहे की माझा जॉब गेलेला आहे आणि पुण्यात आलो, सगळं चांगलं सुरू झालेलं, पण दर महिना संपत नाही का तर लगेच काही ना काही प्रॉब्लेम होते. तर जॉब याच्यामुळे सुटलेला आहे की आता मी जिथं जॉबला होतो तिथं कामं नाही राहिले जास्त. तर ते सर म्हणतात की तू कॉल बेसवर कर, आणि कॉल बेसवर पुरत नाही काम, तुम्हाला तर माहितीच आहे. जेवढं काम होईल तेवढं पेमेंट असं म्हणतात ते. तर त्यामुळे माझा विचार चालू आहे दुसरीकडे जॉब बघण्याचा. सध्याचा मी आता घरीचे 2 दिवस झाले आणि असं घरी बसून चालणार नाही, त्यामुळे मी परत एक काम बघितलेले. मी आता उद्या जाणार आहे तिथं कामासाठी, तर बघू काय होतं काय नाही पुढं. आणि असे प्रॉब्लेम आता येतच राहणार आहे. आणि आता सध्या आता पेमेंट तर अजून काही झाली नाही, पेमेंटला पण खूप लेट करता येते. पेमेंट लवकर झाली तर लवकर किराणा पण भरता येईल, किराणा पण संपत आलेला आहे. आणि आता बघू काय होतं काय नाही पुढं. तर काय वाटतं श्रुती, आपले प्रॉब्लेम संपणार आहेत की नाही? कधी संपतील ना. कधी संपणार आहे मग आता? हळूहळू होईल आता सगळं. पहिले तर आपलं रूमचा प्रॉब्लेम आला, पहिले आलेले तर कामाचा प्रॉब्लेम, नंतर रूमचा झाला नाही की डबल कामाचा प्रॉब्लेम. आता हेच प्रॉब्लेम चालू राहणार असेल तर आपल्या व्हिडिओवर काय लक्ष राहील काय नाही. त्यामुळे आमचा ब्लॉग आलाच नाही 2 दिवस झाले, कारण की मी कामाचाच विचार करत होतो काय करावं. तर आता ठीक आहे म्हटलं, बघितलं एका ठिकाणी मी काम, तर म्हटलं आता चला बघूया आता असं एखादा व्हिडिओ घेऊ छान असा आणि तुमच्यासोबत शेअर करू ही गोष्ट कामाची. कारण की आता 1च महिना झाला ना, मला जास्त दिवस पण नाही झाले कामाला लागून आणि लगेच हा प्रॉब्लेम झाला आहे कामाचा. काय माहिती आता सरच्या मनात काय होतं आमच्या काय नाही, ते त्याच्यामुळं कशामुळे बोलले काय नाही त्यांचं त्यांना माहिती. तर बघूया आता काय होतं काय नाही पुढं, सांगतच राहील मी तुम्हाला. पण माझं तरी आता मूडच ऑफ झालेलं आहे. आणि त्यातले त्या श्रुतीने आज माझी चप्पल पण तुटली, त्याच्यामुळे पण माझा मूड ऑफ झालेला आहे. हिनं रील काढता हिनं काय केलं मित्रांनो, माझ्या चपलीवर पाय दिला, दिसत पण नाही खाली कोण पाय आहे का काय, आणि पाय उचलला त्यामुळे चप्पल तुटून गेली. काय माहिती, म्हणजे तू उभाच तशी राहिली होती, पण काय होणार आहे.
तरी माझी चप्पल पण तोडली आणि आता मला नवीन चप्पल पण घ्यावं लागणार उद्या. काही ना काही प्रॉब्लेम माझ्या मागे चालूच आहे. आणि एक तर आमचं हे वायफाय डब्बा वायफाय हे चालू पण होत नाही. मी परवाच रिचार्ज मारलं ते पण 500 रुपये वायाच गेले. आता तिचं नेटच चालत नाही आहे. आणि कसं आहे आता वरदला TV नसल्यामुळं आम्ही फोनवर कार्टून भेटून लावून देत असतो एखाद्या वेळेस. आणि आम्हाला पण जेव्हाच टायमाला मला तारक मेहता पाहिजे म्हणजे पाहिजे. मला त्याशिवाय जेवण जात मी रोज पाहत असतो. त्यातल्या वायफाय बंद पडलं काहीच नाही. नुसतं प्रॉब्लेम चालू आहे मला काहीच नाही दुसरं. तर बघूया आता पुढचं. आता माझी तरी इच्छा आहे की चांगलं व्हायला पाहिजे. श्री स्वामी समर्थाच्या इच्छेने चांगलं व्हायला पाहिजे. कारण की भरपूर मला कमेंट येतात स्वामी समर्थाच्या दर गुरुवारी मी दर्शनालाही जातो आणि मला आवडतं पण जायला रामभाऊ आणि मी त्यांना दोघे सोबत जात असतो. तर बघू आता अजून पुढं काय प्रॉब्लेम येतात काय नाही, किती प्रॉब्लेमला फेस करावं लागतं काय नाही. आता नवीन शहर म्हणल्यावर सगळ्या गोष्टी होण्याची ती माहिती आहे. तुम्ही म्हणता नाही सांगत का बसले ते सगळं आहे. पण आता सध्या कंडिशन सगळ्या परिस्थिती माझ्यावर आता सगळ्या बितती त्यामुळे मी तुम्हाला शेअर करतोय आणि मला शेअर करावं वाटलं त्यामुळे शेअर करतोय. हो ना श्रुती, तुला काय वाटतं? बरोबर केलं का आपण व्हिडिओ काढायला लागलो या गोष्टीवर? तर परत तुम्ही कमेंट करसान की तुम्ही उगाच आले इथं असं तसं जालन्याला. तर आम्ही विचार करूनच आलेलो आहे की आता आलोय तर परत जायचं नाहीये. त्यामुळे तुम्ही कमेंट प्लीज चांगल्या करत जा. अशा कमेंट करत नका जात जेणेकरून आम्ही डिमोटिवेट होऊ. कारण की कसं आहे ना, कोणत्याही गोष्टीची सुरुवात शून्यातूनच होणार आहे. तिथं पण आम्हाला शून्यातूनच म्हणजे ट्राय करतच होतो पण तिथं यश नव्हतं भेटत. म्हणून म्हटलं काहीतरी आपण वेगळ्या ठिकाणी जाऊन आपण प्रयत्न करूयात. आणि आम्ही आमचं जेव्हा लग्न झालं तर लव्ह मॅरेज केलं तेव्हा आम्ही पुण्यातच आलतो 5 वर्ष आधी. तर असंच मी आता तुम्हाला थोडा विषय सांगत राहणार आहे आमचा लव्ह मॅरेजचा. तो पण विषय काय आम्हाला सांगता येणार नाही त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम झालेला आहे घरी. नाही तर आतापर्यंत आमचे व्हिडिओ एका मागोमाग आले असतील पण ते काहीतरी फॅमिली इश्यूमुळे राहिले ते. ठीक आहे जाऊ दे. तरी सांगतो मी तुम्हाला थोडक्यात. आमचं लव्ह मॅरेज झालं त्यानंतर आम्ही पुण्याला आलो. नंतर आम्हाला घरच्यांनी ॲक्सेप्ट केलं. आम्ही परत जालन्याला घरी गेलो. तर असा काही विषय झाला. तर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये. आणि माझं शिक्षण काही जास्त झालेलं नाही आहे. माझं जे शिक्षण आहे ते 12वी झालेलं आहे फक्त. तर कोणाकडे जॉब असेल तर सांगा. MCDC मध्ये झालेलं आहे, इलेक्ट्रिशियनमध्ये झालेलं आहे. तर कोणाकडे जॉब असेल तर कमेंटमध्ये सांगा. मी बघेल तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. फक्त चांगला जॉब सांगा. असं काही पण नका सांगू की आम्ही डिमोटिवेट होऊ त्यामुळे. आणि व्हिडिओ आमचं तुम्हाला चांगलं वाटतंय की नाही ते पण सांगा. आणि आपल्या व्हिडिओला खूप कमी व्ह्यूज जातात. आता तुम्ही सपोर्ट असू द्या असाच तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटेल. पण कधी व्हिडिओ टाकणं होत नाही त्यावेळेस समजून घ्यायचा की काहीतरी इश्यू असेल घरी. नाहीतर मी असा व्हिडिओ कधीच टाळत नाही आणि कंटिन्यू व्हिडिओ टाकत राहतो. तुम्ही वरदसाठी छान कमेंट करता तर डेली वरदला व्हिडिओ घेत असतो मी. नेपाळ आता पण वरद थँक्यू म्हण ना सगळ्यांना. काहून मी म्हणू? तू नाही म्हणायचं? इकडे येत चल इकडे माझ्याकडे. सगळ्यांना कटिंग दाखव ना तुझी. कटिंग दाखव ना एकदा इकडे. चल ना कटिंग दाखव ना तुझी. तू कटिंग कशी केली दाखव तुझी कटिंग. कटिंग दाखव कटिंग. इकडे बघ असं कर. असं इकडे बघ. इकडे बघ. इकडे बघ. हात काढ. तेव्हा वरची कटिंग श्रुतीनं घरी केली त्यामुळे श्रुतीने त्याला केस कापून टाकले होते त्याचे सगळे. तर आम्ही परत जाऊन थोडीशी सेट करून आणली त्याची कटिंग आता. आणि आता त्याला बरं वाटतंय पहिल्यापेक्षा. हो ना बरं? छान वाटतंय ना तुला? मुख्य म्हणजे तो कटिंग करताना रडलाच नाही. हा यावेळेस रडला नाही बरं. आता दरवेळेस तो भोंगा असतो लगेच रडतो तो. तर आणि विषय असा आहे की श्रुतीसाठी पण जॉब बघितलेला आहे. श्रुतीचा रिझ्यूम पाठवलेला आहे. खूप छान असं जॉब. तिथं जर यश भेटलं तर आमचे सगळे प्रॉब्लेमच सॉल्व्ह होईल. आणि राहिला वरचा विषय तर वरला मी बघन असं काही नसतं. आणि आम्ही दोघं जण सोबत जॉबला लागलो तिथं तर अजून चांगलं आहे. आमच्या दोघांना सोबत लागू शकतो तिथं जॉब. आणि आता श्रुती पण जॉब करणार असा तिचा विचार आहे. तर बघू आपण काय होतं काय नाही. कारण की आपण रिझ्यूम पाठवलेलं आहे. जर तिला इंटरव्ह्यूसाठी कॉल आला तर चांगलीच गोष्ट. कारण की तिचं शिक्षण झालेलं आहे चांगलं. डिप्लोमा झालेलं आहे तिचं. तर बघूया आता पुढं काय होतं काय. तुला काय वाटतं श्रुती? लागेल का तुला जॉब? होईल पण म्हणजे त्याला फक्त डिग्री कम्प्लीट हवी आहे ना. तर ते माझी आहे डिग्री कम्प्लीट. तर आता त्या बेसवर दिला तर आहे. पण इंटरव्ह्यूचं म्हणाल तर आता 2-3 वर्षाचा. इंटरव्ह्यू कधी झाला? इंटरव्ह्यू झालेलं एवढं काही हार्ड नाही राहणार त्याचा इंटरव्ह्यू. कारण की जॉब पण चांगला आहे. तुम्हाला सांगणच लागल्यानंतर जॉब कुठं आहे कुठं नाही. श्रुतीला आला जर फोन तर तेवढी तयारी करू शकते मी. बघू आता. फोन तर यायला पाहिजे पहिलं. कारण की आता श्रुतीचा रिझ्यूम दिलेला आहे
आणि माझा पण दिलेला आहे. बघू आता काय होतं काय नाही जॉबचं. श्रुतीला जर लागला चांगलंच आहे, मला तरी लागलं तरी चांगलं आहे. कारण की पुण्यामध्ये जर 2 जण काम करत असेल तर घर चांगलं जगतं, ते सगळ्यांना माहिती आहे. आणि कमेंट पण आल्या मला की 2 जणांशिवाय पर्याय नाही पुण्यामध्ये काम करायला असं तसं. तर बघूया आता काय होतं काय पुढं. आणि ते जे काम आहे ते म्हणजे लहान मुलांसाठीच आहे, म्हणजे जिथं मला वरदला घेऊन जाता येईल असंच काहीतरी काम आहे. त्याला एकटं नाही सोडू शकत. लहान आहे तो. लहान आहे त्यामुळे तर एकट्या सोडता काही येणार नाही, तसंच जॉब येतो काहीतरी. नाही लागत. तर बघूया आपण. चला आता पुढं काय होतं काय नाही अजून. चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच अजून चांगल्या व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करा, मस्तपैकी शेअर करा व्हिडिओला. आणि सगळ्यांना बाय बाय. किती बाय वरद बाय. इकडे बघून बोल वरद बाय. सी यू. परत एकदा सी यू. परत एकदा सी यू. तर चला वरदने 3 वेळेस सी यू केलेले, तर तुम्ही पण असं 3 चांगले कमेंट करा आमच्या व्हिडिओला, म्हणजे आम्हाला पण छान वाटेल. तर सगळ्यांना परत एकदा बाय.